विधान परिषदेच्या 6 जागांवरून महायुतीत रस्सीखेच सुरू झाली आहे। यात 6 जागांवर शिवसेनेत इच्छुक उमेदवारांकडून जोरदार लॉबिंग सुरू आहे। या ठाणे पालघर मधून रवींद्र फाटक यांचे नाव जवळपास निश्चित झाले, तर हिंगोली परभणीतून आमदार अर्जुन खोतकर यांचे चिरंजीव अभिमन्यू खोतकर आणि माजी आमदार विप्लव बाजोरिया यांचे नाव चर्चेत आहे। छत्रपती संभाजीनगर जालन्यातून जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांचेही नाव समोर आले, तर बाजीराव चव्हाण हे देखील इच्छुक असल्याची माहिती आहे। नाशिकमधून माजी खासदार हेमंत गोडसे, सईद खान आणि भाऊसाहेब चौधरी यांच्या नावांची चर्चा आहे, तर रायगडमधून मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे। जळगावच्या जागेसाठी शिवसेना आग्रही असून या ठिकाणी मंत्री गुलाबराव पाटील यांचे पुत्र प्रतापराव पाटील यांच्या नावाची चर्चा आहे, तर यवतमाळबाबत अद्याप कुठलाही निर्णय झालेला नसल्याचं सांगण्यात येतंय। रायगडमधील आंबेनळी घाटात शनिवारी स्कॉर्पिओ कार 1200 फूट खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात 8 तरुणांचा मृत्यू झाला। या तरुणांच्या कुटुंबियांचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भेट घेऊन सांत्वन केले। अपघातात मृत्यू झालेल्यांपैकी 6 तरुण एकुलते एक असल्याचे समजताच छत्रपती उदयनराजे भोसले प्रचंड भावुक झाल्याचे पाहायला मिळाले। यावेळी त्यांनी या सगळ्यांचं सांत्वन केलं। मी तुमच्या मुलाची जागा घेऊ शकत नाही, पण मुलगा आणि भाऊ म्हणून कायम पाठीशी राहीन। स्वतःला कधी एकटे समजू नका, तुमचा मुलगा म्हणून कधीही हाक मारा, मी कायम तुमच्या सोबत आहे असं म्हणत त्यांनी कुटुंबियांना धीर दिला। तसंच यावेळी उदयनराजे भोसले यांना अश्रू अनावर झाल्याचंही दिसून आलं। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते प्राजक्त तनपुरे हे आता भाजपच्या वाटेवर असल्याचं निश्चित झाले। भाजप प्रवेशाची तारीख लवकरच निश्चित होणार असल्याची माहिती आहे। नुकत्याच झालेल्या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीवेळी त्यांनी माघार घेतली होती, तेव्हापासून ते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू होती। त्यावर आता शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे। प्राजक्त तनपुरे यांचा भाजप प्रवेश जवळपास निश्चित झाल्यानंतर त्यांनी स्वतःचे फेसबुक प्रोफाईल बदलले असून डीपी मध्ये जयंत पाटलांचा फोटो लावलाय। त्यामुळे एक प्रकारचा हा भावनिक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे। प्राजक्त तनपुरे हे आज किंवा उद्या भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता असल्याचं सांगण्यात येते। प्राजक्त तनपुरे यांच्या भाजप प्रवेशामुळे नगरमध्ये भाजपची ताकद वाढणार असून शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मात्र तो मोठा धक्का मानला जातोय। राज्यात गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीला मोठी चालना देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील उद्योग विभाग मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत सुमारे 89,731 कोटी रुपयांच्या 5 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। या प्रकल्पामुळे राज्यात सुमारे 20,000 प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार आहेत। परिणामी विदर्भ, मराठवाडा, नाशिकसह राज्यातील विविध भागांमध्ये हे प्रकल्प उभारले जाणार आहेत। कोळशापासून वायू ऊर्जा निर्मिती, सोलर सेल मॉड्युलर, वेफर्स पॅनल आणि इलेक्ट्रिक स्टील अशा अत्याधुनिक आणि ऊर्जा क्षेत्राशी संबंधित उद्योगांचा यामध्ये समावेश आहे। पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या पराभवानंतर पक्षात अंतर्गत वाद सुरू झालाय। टीएमसी खासदार कोकिला घोष यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली, तर टीएमसी नियंत्रित नगरपालिकांमधील अंतर्गत कलह सुरू झाला असून सामूहिक राजीनाम्यांची लाट आली आहे। राज्यात ज्या पालिकेत टीएमसीची सत्ता आहे त्या पालिकेत 1-1, 2-2 अशा 100 नगरसेवकांनी राजीनामा दिलाय। गेल्या काही दिवसात विविध नगरपालिकांमधील जवळपास 100 नगरसेवकांनी राजीनामे दिलेत। या राजकीय उलटापालटीमुळे आतापर्यंत प्रामुख्याने तृणमूल काँग्रेसच्या नियंत्रणाखाली असलेल्या नगरपालिकांमध्ये आपली पकड मजबूत करण्याची संधी भाजपला मिळाली आहे। कर्नाटकच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार आहे। कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या पदाचा राजीनामा देणार असली चर्चा सध्या रंगली आहे। मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना राज्यसभेवर पाठवण्याचे आश्वासन काँग्रेस नेतृत्वाने दिल्याची ही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। तसंच उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागणार असल्याचं सांगण्यात येते। दिल्लीत काल काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्यासोबत दिवसभर चर्चा केली। सिद्धरामय्या आणि डी.के. शिवकुमार दिल्लीत झालेल्या बैठकीला उपस्थित होते। हे दोघेही आपल्या समर्थक आमदारांसह दिल्लीत दाखल झाले होते। बैठकीनंतर सिद्धरामय्या यांनी आपल्या निकटवर्तीय मंत्र्यांसोबत स्वतंत्र बैठक घेतल्यानं राजकीय चर्चांना उधाण आले। भारतीय हवामान विभागानं मान्सून यंदा केरळमध्ये वेळेआधीच दाखल होणार असा अंदाज व्यक्त केला होता, मात्र मान्सूनचा प्रवास लांबला आहे। मान्सून 26 मे रोजी केरळच्या किनाऱ्यावर धडकेल असा अंदाज होता, पण श्रीलंकेच्या आसपास अरबी समुद्रातच तो रेंगाळलाय। दरम्यान हवामान खात्यानं दिलासादायक अंदाज व्यक्त केलाय। या अंदाजानुसार पुढील 2 ते 3 दिवसात मान्सूनच्या वाऱ्यासाठी अनुकूल वातावरण तयार होईल आणि मान्सून वेगाने पुढे सरकेल अशी शक्यता वर्तवली आहे। तर दुसरीकडे विदर्भ
विदर्भात उष्णता कायम आहे. अनेक जिल्ह्यात भीषण उष्णतेची लाट आहे. काही ठिकाणी तापमान 44 ते 46 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले. इराण आणि अमेरिका यांच्यात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानवर आता अधिक टीका होतीये. डोनाल्ड ट्रम्प यांचे निकटचे सहकारी असलेले सिनेटर लिंडसे ग्रॅहम यांनी मध्यस्थ म्हणून पाकिस्तानच्या तटस्थतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत. इस्लामाबादचा इस्रायलप्रती असलेला विरोध लक्षात घेता त्यांनी पाकिस्तानच्या भूमिकेला अडथळा म्हटलंय. इस्लामाबादने अब्राहम करारात सामील व्हावे या डोनाल्ड ट्रम्प यांच्या मागणीला नकार दिल्यानंतर रिपब्लिकन सिनेटरचे हे विधान आले. लिंडसे ग्रॅहम यांनी इस्लामाबादवर आपल्या हवाई तळांवर इराणी लष्करी विमानांना आश्रय दिल्याचा आरोप केलाय आणि पाकिस्तानच्या नेतृत्वाची विधाने चिंताजनक असल्याचं म्हटलंय, ज्यामुळे मध्यस्थीच्या चर्चेतील त्यांच्या निपक्षपातीपणाबद्दल गंभीर शंका निर्माण झालीय. IPL 2026च्या थरारक रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने इतिहास रचत फायनलमध्ये धडक मारली आहे. धर्मशाळा या ठिकाणी हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवल्या गेलेल्या क्वालिफायर 1च्या हाय व्होल्टेज सामन्यात RCBनं गुजरात टायटन्सचा 92 धावांनी धुव्वा उडवलाय. या दणदणीत विजयामुळे RCBचा संघ यंदाच्या हंगामातील फायनलचं तिकीट मिळवणारा पहिला संघ ठरलाय. या पराभवानंतरही गुजरात टायटन्सचं स्पर्धेतील आव्हान संपलेलं नाही. गुणतालिकेत अव्वल 2 मध्ये राहिल्याचा फायदा गुजरातला मिळणार असून त्यांना फायनलमध्ये पोहोचण्याची आणखी एक संधी उपलब्ध होणार आहे. आज सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स यांच्यात एलिमिनेटर 1 चा सामना होणार आहे. या सामन्यात जो संघ जिंकेल त्या विजेत्या संघासोबत गुजरात टायटन्सला क्वालिफायर 2 मध्ये भिडावं लागणार आहे. द केरळ स्टोरी आणि द केरळ स्टोरी 2 चे निर्माते आता आणखी एका सत्य घटनांवर आधारित कथा प्रेक्षकांसमोर घेऊन येणार आहेत. 1990 मध्ये भारतावर झालेल्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर आधारित गव्हर्नर द सायलेंट सेव्हियर या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झालाय. अभिनेता मनोज वाजपेयी प्रमुख भूमिकेत असलेल्या या चित्रपटात भारताच्या इतिहासातील अत्यंत कठीण काळ दाखवण्यात आलाय. 2 मिनिटे 54 सेकंदाच्या या ट्रेलरची सुरुवात 1990च्या त्या काळापासून होते जेव्हा भारत गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत होता. देश दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचला होता. चित्रपटात मनोज वाजपेयी यांची भूमिका RBI गव्हर्नर S वेंकटरमण यांच्या व्यक्तिमत्वावर आधारित असल्याचं दाखवण्यात आले. ट्रेलरमध्ये देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी आणि भारताला आर्थिकदृष्ट्या कोसळण्यापासून वाचवण्यासाठी जे ऐतिहासिक निर्णय घेण्यात आले त्याभोवती या चित्रपटाची कथा फिरताना दिसते.